Hello English lovers. Welcome to UVC English channel. I hope all of you are happy and healthy. So friends, we discuss part of speech, and in this part the conjunction is one of the important part. Today we discuss conjunction. So let's start. Conjunction. Conjunctionsलाच काय म्हणतात मराठीमध्ये? When we अव्यय. Conjunction is a word that joins words, phrases or sentences together. जे वर्ड्स आणि सेंटेन्सला जोडणारा जो शब्द आहे त्यालाच उभयन्वी अव्यय असे म्हणतात. तर हे दोन टाईपचे आहेत कंजंक्शन. कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे, त्याला प्रधानत्व सूचक उभयन्वी अव्यय म्हणतात. आणि दुसरं जे आहे ते सबऑर्डिनेट कंजंक्शन. तर त्यालाच आपण काय म्हटलं जाते? मिश्र किंवा गौणत्व सूचक उभयन्वी अव्यय. तर आता आपण जे बघणार आहोत ते आहे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन. तर दे जॉईन इक्वल वर्ड ऑर सेंटेन्सेस. तर बघा, कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन समजून घेण्यासाठी शॉर्ट फॉर्म जो आहे तो आहे फॅन बॉईज म्हणतात त्याला. FANBOYS फॅन बॉईज शॉर्ट फॉर्म आहे हा कोऑर्डिनेटिंग कंजंक्शनचा. आता F फॉर रिझन, A फॉर अँड किंवा त्याला ॲडिशन, देन N फॉर नॉर किंवा नॉट, निगेटिव्ह, देन B फॉर बट किंवा कॉन्ट्रास्ट, देन O फॉर ऑर किंवा त्याच्यासाठी चॉईस ज्याला म्हणतो ते, आणि Y फॉर यट किंवा कॉन्ट्रास्ट जो विरोधाभास म्हणतो तो, देन S फॉर सो किंवा रिझल्ट. तर बघा, एक्झाम्पलद्वारे हे आपल्या चांगल्या लक्षात येईल. तर आपण काही एक्झाम्पल बघणार आहोत. खाली एक्झाम्पल दिलेले आहेत. हे फॅन बॉईजचे जे काही आपण एक्झाम्पल घेतलेले आहेत, शॉर्ट फॉर्म लक्षात ठेवला तर आपल्या छान लक्षात राहील. जसं आता एक्झाम्पल आहे आय लाईक टी अँड कॉफी. बघा, टीला आणि कॉफीला जोडणारा जो वर्ड आहे तो कंजंक्शन म्हणजेच अँड. देन आहे ही इज पुअर बट ऑनेस्ट. देन हरी अप और यू विल बी लेट. 4 नंबर, इट वॉज रेनिंग सो वी स्टेड होम. सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन किंवा त्यालाच आपण गौणत्व सूचक उभयन्वी अव्यय असे म्हणतो. आता याच्यामध्ये काही कॉमन वर्ड्स आहेत जे लक्षात ठेवण्यासाठी आहेत सबऑर्डिनेट कंजंक्शनचे. तर बिकॉज, अल्दो, व्हेन, बिफोर, आफ्टर, सिन्स, अनलेस, व्हाईल. जर हे सेंटेन्समध्ये असतील तर आपण समजायचं की सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स आहे. तर याचे सुद्धा एक्झाम्पल्स आहेत. I stayed at home because it was raining. Then although he is young, he is very smart. Then call me when you reach home. आता कंजंक्शन्स का बरं इम्पॉर्टन्स आहे? त्याचं इम्पॉर्टन्स का बरं आहे? तर ते कनेक्ट आयडियाज, त्या आयडियाला जोडतात म्हणून ते उपयोगाचे आहेत किंवा इम्पॉर्टन्स आहेत. देन दे इम्प्रूव्ह सेंटेन्स फ्लो. आता जो सेंटेन्सचा जो फ्लो असतो तो इम्प्रूव्ह होण्यासाठी किंवा त्याच्यात वाढवण्यासाठी या कंजंक्शनचा उपयोग होतो. देन दे मेक स्पीच अँड रायटिंग क्लिअर. आपली जे स्पीच आहे, जे बोलण्याची आपण शैली म्हणतो ती सुधारण्यासाठी किंवा आपले रायटिंग क्लिअर येण्यासाठी त्याचा उपयोग होतो. आता एक कमेंट इथं केलेली आहे, डू यू लाईक धिस फॅन बॉईज. हा जो शॉर्ट फॉर्म आहे फॅन बॉईज, हा तुम्हाला आवडला काय? कमेंटमध्ये फक्त येस किंवा नो असं टाका. आणि इफ यू लाईक धिस व्हिडिओ प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेला असेलच. ज्या काही तुमच्या कन्सेप्ट असतील त्या शॉर्ट्समध्ये मी क्लिअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सो प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब to my channel. Thank you very much.